नमस्कार प्रेक्षकांनो. तारिणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मात्र इकडे खूप धमाकेदार आणि जबरदस्त ट्विस्ट आता उघडणार आहे. हो, ही जी डॅसिंग धमाकेदार सिंघम लेडी आहे ना, ती म्हणजे जे जे. आता तिने असं काही रहस्य उघडून काढलेलं आहे जो की आता तारिणीच्या पायाखालची जणू जमीनच सरकणार आहे. हो प्रेक्षकांनो, आता खूप मोठा लेटेस्ट प्रोमो रिलीज झालेला आहे आणि त्या प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे की जे जेच्या हाती आता युवराजने तोंड उघडताच खूप मोठा गुन्हेगार आता गजाआड झालेला आहे. तर खरंच या लेटेस्ट प्रोमोमध्ये नेमकं सविस्तर काय दाखवण्यात आलेलं आहे हे आपण पाहूया आणि त्यानंतर मात्र व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करून जा. जे जे इकडे मात्र काम करत असते तेवढ्यातच आता तारिणी जे जेला कॉल करत असते आणि बोलते की मॅडम काय झालं, म्हणजे मला असं विचारायचं आहे की युवराजला आता लॉकअपमध्ये कोणी मारलं म्हटलेलं आहे असं माझ्या घरी आता मला पद्मिनी काकूनी सांगितलेलं आहे. खरं काय झालं लॉकअपमध्ये, युवराज तर ठीक आहे ना? तेव्हा आता इकडे लगेच आता ही जे जे आहे ना तारिणीला बोलते की अरे वा, बहिणीच्या नवऱ्याची मात्र तारिणी तुला बरंच काळजी वाटत आहे ना? त्यावर आता इकडे तारिणी बोलते की नाही मॅडम, मला तसं नाही म्हणायचं. त्यावर तुम्ही कॉल मला विचारण्यासाठी केला, तो हे विसरू नको की मी तुझी सिनियर आहे आणि सिनियर तू बनायचा प्रयत्नसुद्धा करू नको. आणि त्यावर आता इकडे पुन्हा आता तारिणी विचारते की मॅडम तुमची नेक्स्ट मुवमेंट आहे तरी काय, आम्हाला काही तर कळू द्या आमच्या तारिणी टीमला. त्यावर आता इकडे मात्र लगेच जे जे बोलते की नेक्स्ट मुवमेंट कधीही कुणाची माझी कुणालाही कळू देत नाही आणि माझीही मला माहिती नाही, मला जे सुचेल ते मी करेन. आता ठीक आहे, ठेव फोन. असं बोलल्यावरती आता जे जेला लगेच एक दुसरा एका खबऱ्याचा कॉल येतो आणि त्यावर आता तो बोलतो की मॅडम मी तुमच्या मोबाईलमध्ये काहीतरी ज्या दिवशी गुलाबचा खून झालेला आहे आणि गुलाबचा नक्की बॉस कोण होता, गुलाब नेहमी कोणाला भेटायला जायचं आहे आणि गुलाब कोणाला भेटत होता आता जेव्हा तो जिवंत होता, तेव्हाची एक छोटीशी क्लिप आहे, जास्त मोठी नाही आहे पण छोटीशी क्लिप मी तुमच्या व्हॉट्सअपवर सेंड केलेली आहे. त्यावर आता इकडे जे जे बोलते अरे वा, मला पूर्ण विश्वास होता की तू मला काही ना काहीतरी चांगली खबर सुनावणार. त्यावर आता इकडे जे जे आपलं स्वतःचं व्हॉट्सअप चेक करते आणि त्यामध्ये मात्र त्याला आश्चर्याचा धक्का बसतो. तेव्हा आता इकडे लगेच आता त्यामध्ये आता गुलाब कोणाशी भेटायचा तर एक आता माधव बेलसरेशी. तेव्हा मात्र आता इकडे लगेच ही जी काही आहे ना जे जे मॅडम विचार करते की अरे बापरे, हा तर तारिणीचे वडील आहेत ना, माधव बेलसरे म्हणजे वसुताईचे हजबंड आणि यांचाच खरं गुलाबशी काही कनेक्शन आहे, म्हणजे वसुताईच्या खुनांशी तर यांचा काही कनेक्शन आहे ना? नाही. तेव्हा आता जे जे कसलाही मागचा पुढचा विचार करत नाही आणि सरळ रेड मारण्याचा विचार करतो, तो म्हणजे बेलसरेच्या घरी. तर इकडे मात्र आता तारिणी आणि केदार बसलेले असतात. खरंच जे जे मॅडमची नेक्स्ट मुवमेंट काय असणार आहे ना, ही जे जे मॅडम सांगतच नाही आहे. काय बरोबर काय चुकीचं काहीही केदार मला कळत नाही आहे. खरंच खूपच टेन्शन आलेलं आहे की काय बरोबर समोर होणार आहे. जे जे मॅडम याबद्दल आपल्याला काहीही सांगत नाही. हे त्यांची काम करण्याची पद्धत ना मला खूप अवघड वाटते रे. त्यावर इकडे आता मात्र जे जे मॅडम आता कसलाही विचार न करता पोलिसांची गाडी घेऊन सरळ बेलसरेच्या घरी आता रेड मारता. आता रेड मारल्यानंतर तिथं येतं तो म्हणजे आता इकडे ही आजी. आता आजी विचारते काय झालं, कोण हवं तुम्हाला आणि असं अचानकपणे, म्हणजे कोणी काही केलं का, काही काम आहे का तुम्हाला? त्यावर जे जे बोलते की मला कुणाशी काहीही काम नाही, पण मात्र आता जरी काही चेहऱ्यावरती चांगलेपणा दिसत असेल पण त्यांनी भूतकाळात खूप मोठे डाव रचलेले आहेत आणि याच भूतकाळाचा मात्र उलगडा करण्यासाठी मी तुमच्या घरी आलेले आहे. माधव बेलसरे कोण आहेत? तर माधव तिथंच उभा असतो. तेव्हा आता माधवच्या चेहऱ्याचा पूर्ण रंग बदललेला असतो, कारण हा भोळा भावळा माधव आता भूतकाळात एवढा भयानक आता लपून बसलेला एक गुंड असतो की त्याचे सरळ गुलाबशी कनेक्शन असतो, तो गुलाबचा बॉस असतो. आता असं इकडे जे जेला वाटत असतो. तेव्हा आता लगेच इकडे मात्र माधव बेलसरेला ती आता इकडे गुलाबचा फोटो दाखवतो आणि तुम्ही यांना ओळखता का? त्यावर आता माधव बोलतो की नाही. पण आता जेव्हा माधव नाही म्हणते तेव्हा आता जे जे मॅडम आपल्या मोबाईलमध्ये जी एक छोटीशी क्लिप असते व्हिडिओची ते दाखवते. तुम्ही यांना ओळखत नाही तर मग भूतकाळात
तुम्ही यांना भेटण्यासाठी का गेले होते? तेव्हा माधव आता तर मम करायला लागतो. तेव्हा आता लगेच इकडे जे मॅडम आता माधवला अरेस्ट करण्यासाठी सांगते आणि तेव्हा आता आजी बोलते की काय झालं मॅडम, तुम्ही मला सांगू तर शकता ना की माझ्या मुलाला तुम्ही का पकडून नेत आहे? त्यावर आता जे बोलते कसं जावई आतमध्ये आहे आणि त्याला एकांतात करमत नाही आहे, म्हणून त्यांच्या जावयांनी आता युवराजने मात्र आता स्वतःच्या सासऱ्याला भेटण्याचा हट्ट केला आहे म्हणून घेऊन चालले. त्यावर मॅडम बोलते की मॅडम मस्करी करू नका, तुमच्यासाठी ही मस्करीची वेळ असेल. आजी बोलते पण आमच्यासाठी हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की माझ्या मुलाला तुम्ही का जेलमध्ये घेऊन चाललेला आहे? माझा मुलगा कधीही गुन्हेगार नाही आहे. तेव्हा आता लगेच ती छोटीशी क्लिप जेव्हा आता ह्या तारिणी लहान होती तेव्हा मात्र हा किती मोठा डॉन होता याची क्लिप आता छोटीशी आता आजीला दाखवते. तेव्हा मात्र आजी आता सरळ माधवला विचारते की खरंच माधव, तू बोलतो की हा जो काही गुलाब आहे, फोटो दाखवला मॅडमनी, तो तुझ्या ओळखीचा नाही, तर मग तू त्याला भेटला कशाला माधव, सांग ना. तेव्हा आता माधव काहीही बोलत नाही आणि बोलते की आई मी काहीही केलेलं नाही आहे. तेव्हा आता इकडे मात्र आजीला खूप राग येते आणि आजी कानाखाली याची माधवच्या मारते. तेव्हा आता माधवला लगेच पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाते. आता लगेच आजी कॉल करते, ते म्हणजे तारिणीला. आता आजी कॉल केल्यावर तारिणी बोलते काय झालं आजी, काय झालं, तू का रडते, काही प्रॉब्लेम आहे का घरी? त्यावर आता आजी बोलते तारिणी तुला माहिती आहे का जेने आताच इकडे मात्र तुझ्या वडिलाला आता जेलमध्ये पकडून घेऊन गेलेली आहे आणि त्याच्याकडे खूप मोठा पुरावासुद्धा आहे. त्यावर आता तारिणी उठून उभी होते आणि बोलते बाबाला का पकडून गेलेली आहे, बाबाचं या सर्वात काय आहे? त्यावर आजी बोलते की गुलाबशी काहीतरी कनेक्शन भूतकाळात तुझ्या बाबांचं होतं असं ती जे बोलत होती आणि मात्र तिने व्हिडिओ क्लिपसुद्धा दाखवलेली आहे. त्या व्हिडिओत आता तुझे बाबा मात्र त्या गुलाबशी भेटताना तिला माहिती पडलेलं आहे. ते क्लिप बघून मलासुद्धा खूप खरंच हादरल्यासारखी झाली गं, की खरंच तुझ्या वडिलांचे काही संबंध तर त्या गुलाबशी नव्हते ना. त्यावर इकडे मात्र आता तारिणीच्या डोळ्यातून अश्रू येतात आणि आता केदार विचारायला लागतो की काय झालं, काही तारिणी प्रॉब्लेम आहे का? आता लगेच जे मॅडमनी आपल्या बेलसरेच्या घरावर रेड मारत इकडे बाबांना आता मात्र पकडून घेऊन गेलेली आहे. खरंच मॅडमच्या हाती खरंच असा काही पुरावा लागला असेल का? खरंच मॅडम असं तर करणार नाही. म्हणजे खरंच भूतकाळात गुलाब आणि बाबाचे काही संबंध होते का? खरंच केदार मला काय होतंय ना काहीही कळत नाही. तेव्हा मात्र आता पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावरती आता एका चेअरवरती इकडे माधव बेलसरेला बसवण्यात येतं. तर दुसरीकडे इकडे त्याच्या समोर बसते ती म्हणजे जे. आता जे बोलते की हे बघ, तुझा जरी हा भोळा भावळा चेहरा आहे ना, हा घरच्यांसाठी, जशी की तुझी आई म्हणत होती की माझा भोळा भावळा मुलगा आहे, पण तुला माहिती आहे तू कितीही खुकार भूतकाळात असला ना, तेव्हा आता मात्र तू जे समोर आहे, म्हणून काय खरं तू माझ्यापासून लपवतो ना, हे मला तू आता सांग. कारण युवराजने सुद्धा तोंड उघडलेलं आहे आणि बेलसरेच्या घरातच आता गुलाबचा बॉस लपलेला आहे हे माहिती पडलं आणि या सर्व माहितीतून जेव्हा मी माझ्या सूत्रानुसार माहिती उघडली तेव्हा फक्त तुझा चेहरा भूतकाळातला हा व्हिडिओ माझ्यासमोर आलेला आहे आणि म्हणून मी माझ्या तरीनं विचारण्याच्या अगोदर मात्र मला तू सांग की खरंच ही तू या गुलाबशी तुझं काही कनेक्शन आहे का? आणि हा दुसरा फोटो तो म्हणजे वसू बेलसरेचा, वसू महादेव बेलसरेचा, म्हणजे तुझ्या एक्स बायकोचा. तू खरं सांग वसुताईला तू तर मारलेलं नाही आहे ना, वसुताईचा कुणी तू तर नाही आहे ना. माधव अगोदर आता ड्रामा करतो आणि बोलतो की मी कशाला मारणार, ती माझी बायको होती आणि माझं तिच्यावर खूप प्रेम होतं, मी कशाला मारणार. त्यावर आता इकडे जे बोलतो की प्रेम भीम राहू दे, तू आता या गुलाबशी हात मिळवत आहे आणि बोलत आहे, याच्याहून तू अर्धा गुन्हेगार तर ठरलेला आहे, पण आता मात्र अर्धा गुन्हेगार तू बाकी आहे, ते मी तुझ्याकडून नक्कीच वळवून घेणार, घेऊन जायला याला लॉकअपमध्ये. तेव्हा आता तारिणी पुन्हा फोन करते आणि आता जे बोलते की हो केलं आहे मी तुझ्या वडिलाला अरेस्ट आणि काय झालं, माझ्याकडे तसा ठोक पुरावा आहे आणि मात्र खरंच गुलाबचा बॉस
तुझे वडीलच असणार ही 99% संभावना आहे. आणि मात्र आता अर्ध तर तुझ्या वडिलाकडून मी वधवून घेतलेलं आहे, पण अर्ध जे राहिलेलं वसुताईचा खरंच हा खूप मोठा गुन्हेगार आहे का हे सुद्धा वधवून घेणार आहे. तारिणी, आता मात्र तू माझ्याकडून काहीही अपेक्षा ठेवू नको की मी तुझ्या बहिणीच्या नवऱ्याला तू पोलीस ऑफिसर आहे म्हणून काही सूट देणार किंवा तुझ्या वडिलाला. त्यावर तारिणी बोलते की नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं. त्यावर आता जे इकडे फोन कट करते. तर तेवढ्यातच तिथं पद्मिनी येते आणि पद्मिनी आता पुन्हा इकडे लाच देण्याचा प्रयत्न जेला करते. तेव्हा लाच देण्याचा प्रयत्न करते तेव्हा जेला विचारते की कोणासोबत? तारिणी म्हणजे आमच्या घरच्या तारिणीशी तर तुम्ही बोलत नाही आहे ना? त्यावर आता जे बोलते की हो बोलते. बोलले तर काय झालं, काय करणार आहेस ग तू? त्यावर तारिणीला तर मी सोडणार नाही अशी धमकी आता ही पद्मिनी जेला देते. तेव्हा पद्मिनीला बोलते की 1 मिनिट थांब. तेव्हा आता तारिणीला ती कॉल करते आणि लवकरच मला पोलीस स्टेशनमध्ये येऊन भेट. तेव्हा तारिणी आता तिचा नेहमीचा युनिफॉर्म घालत आता इकडे मात्र ऑफिसमध्ये जेच्या भेटायला येतं. तेव्हा आता ऑफिसमध्ये आता इकडे जे कसलाही विचार न करत आता तारिणीच्या खांद्यावर हात देते आणि बोलते की कर, ही खूप मोठी क्राईम ब्रांचची ऑफिसर आहे आणि काय करायचं ग पद्मिनी बेलसरे पद्मिनी कांडेकर तुला कर. काय करतात ती तुझी सून नाही तर एक खूप मोठी ऑफिसर आहे आणि तिच्या केसाला सुद्धा हात लागला ना तर ही जे तुझी काय मात्र हालत करून सोडणार. तेव्हा मात्र काय होणार. तेव्हा आता तारिणी खूप हादरलेली असते की अशी खूप दिवसापासून लपून ठेवलेली ओळख जे मॅडमने एकदम तिची पद्मिनी समोर आणलेली आहे आणि पद्मिनीला सुद्धा खूप आश्चर्याचा धक्का बसलेला आहे की तारिणीने एवढी मोठी गोष्ट आता पूर्ण खांडेकर परिवारापासून लपून ठेवलेली असते. अशा प्रकारे आता जेच्या या धडाकेबाज स्वभावाने आता तारिणीची खरी ओळख इकडे पद्मिनी समोर आलेली आहे. आता खांडेकरांच्या घरी काय नेमकं वादळ येणार हे पाहणं तेवढंच रंजक आहे. तर आता युवराजने तोंड उघडताच आता माधव बेलसरेला अटक करत इकडे खूप मोठं वादळ बेलसरांच्या घरात सुद्धा आलेलं आहे. तर बघत रहा तारिणी मालिका आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन.